रीना आणि नरेश एका अनावर प्रेम कहाणी. एखादी गोष्ट केवळ डोळ्यांनी पाहिली म्हणून सुंदर ठरत नाही, तर ती मनाने अनुभवली जाते यावर तिची खरी ओळख अवलंबून असते. रीना आणि नरेशची प्रेम कहाणी काही अशीच होती. ती फक्त दोन व्यक्तींची कहाणी नव्हती, तर ती दोन अपूर्ण मनांनी एकमेकांना शोधून पूर्ण होण्याची एक सुंदर कथा होती. पहिली भेट. पावसात भिजलेला सण. नरेश एका मोठ्या IT कंपनीत कार्यरत असलेला, नेहमी कामात व्यस्त असलेला एक साधा तरुण. त्याला निसर्गाची, विशेषतः पावसाची खूप आवड होती. रीना एका छोट्याशा आर्ट गॅलरीची मालकीण. तिच्या चित्रांमधून भावना व्यक्त करणारी एक संवेदनशील मुलगी. दोघांच्या वाटा अगदी वेगळ्या होत्या, पण नशिबाच्या एका हलक्याशा स्पर्शाने त्या एकत्र आल्या. ती पुण्यातील प्रसिद्ध परफॉर्मन्स कॉलेजच्या रस्त्याचा एक पावसाळी दिवस होता. पाऊस जोरदार कोसळत होता आणि छत्री असूनही रीनाचे कपडे ओले झाले होते. तिची नवी पेंटिंग एका प्लास्टिकच्या आवरणात असूनही तिला ती खराब होण्याची भीती वाटत होती. ती एका जुन्या कट्ट्यावर बसून पावसाचा जोर कमी होण्याची वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तिच्या जवळ मी गेलो आणि मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि खालून असा माझा हात सरकवत तिकडे सुजलेल्या भागाकडे घेतला आणि ती जोरात ओरडली. तेवढ्यात एक मोठी छत्री तिच्या डोक्यावर आली. तिने वर पाहिले. एक उंच, शांत चेहऱ्याचा आणि हसऱ्या डोळ्यांचा तरुण तिच्या समोर उभा होता. तो होता नरेश. माझी छत्री तुझ्यापेक्षा मोठी आहे मॅडम. माझ्याकडे दुसरी छत्री नाही. पण जर तुम्ही माझ्यासोबत काही अंतर चाललात तर तुमची पेंटिंग सुरक्षित राहील, नरेशने अगदी सहजपणे आणि नम्रपणे म्हटले. ती लगेच तयार झाली आणि हळूहळू आपलं कंबर डुमकवत नरेशच्या कमरेला लावत चालत होती. रीनाने त्याच्या बोलण्यात कोणताही वाईट हेतू दिसला नाही. तिने हलकेच होकार दिला. धन्यवाद, ती म्हणाली. माझे नाव नरेश. त्याने हात पुढे केला. तिनेही त्याचा प्रतिसाद दिला. तो क्षण म्हणजे जणू काही नियतीने त्यांच्यासाठी रचलेला एक छोटासा सीन होता. पावसात भिजलेल्या त्या रस्त्यावरून एका छत्रीखाली ते दोघे काही क्षण चालले. बोलणं अगदी कमी झालं, पण त्यांच्या शांततेत एक अनोखं बंधन जुळलं. जसा पाऊस शांत झाला तसा नरेशने तिला तिच्या गॅलरीच्या दारात सोडले आणि पूर्ण आपलं जेवढं काही मन होतं तेवढं शांत करून ठोकले. पुन्हा भेटू, नरेश म्हणाला. नक्कीच, रीनाने स्मितहास्य करत उत्तर दिले. पुन्हा भेटूया. खूप मजा आली आज तुमच्यासोबत. दुसरी भेट. गॅलरीतील चित्रकला. नरेश रीनाला स्मितहास्य आणि तिचे शांत सौंदर्य मनात घर करून राहिले होते. दुसऱ्या दिवशी त्याने इंटरनेटवर रीना आर्ट गॅलरी शोधून काढली आणि थेट तिथे पोहोचला. गॅलरी शांत आणि कलात्मक वस्तूंनी भरलेली होती. रीना एका कॅनव्हासवर रंग मिसळत मग्न होती. नरेशला बघून तिच्या चेहऱ्यावर हलकेसे आश्चर्य, आनंद दिसला. नरेश हळूच मागून गेला आणि तिच्या कमरेच्या तिथे धरलं आणि बेंबीला स्पर्श केला. कसंतरी मस्त चिवटसारखं वाटले. अरे नरेश, तू? हो, मला वाटले तुमच्या पेंटिंगबद्दल विचारायला यावे. काल त्या पावसात ती वाचली, पण आज मला तुमच्या कलेबद्दल जाणून घ्यायचे आहे, नरेश उत्साहाने म्हणाला. रीनाने त्याला त्याच्या गॅलरीमध्ये फिरवून दाखवले. ती प्रत्येक चित्राबद्दल इतक्या प्रेमाने आणि भावनेने बोलत होती की नरेश तिच्या बोलण्यात पूर्णपणे हरवून गेला. तिला कलेबद्दल असलेले वेड पाहून तो तिच्याकडे अधिक आकर्षित झाला. एका पेंटिंगसमोर ते दोघे थांबले. ते चित्र होतं पावसातील प्रतीक्षा. चित्रकलेच्या प्रसंगावरून प्रेरित आहे का? नरेशने विचारले. रीना हसून होकार दिला. हो, मी तयार आहे. चल, आपण आज पण त्या दिवसाप्रमाणे आपलं मन हलके करून घेऊ. आणि रीनाने आपलं सगळं तयार करून त्याला पण तयार केले आणि खूप जोराने हिचकावून घेतले.
हो, पण त्या पावसात तुम्ही आलात आणि माझी भीती दूर झाली. ती भीती आणि त्याच्यानंतर दिलासा तोच क्षण मी या चित्रात पकडण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी त्याच्या खूप गप्पा झाल्या कलेवर, आयुष्यावर आणि भविष्यातील स्वप्नांवर. नरेशला जाणवलं की रीना फक्त सुंदर नाही तर तिचं मनही तिच्या चित्रांसारखं निर्मळ आणि खोल आहे. रीनालाही नरेशचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा खूपच आवडला. प्रेमासंबंधीची सुरुवात, प्रत्येक ऋतूतील साथ, त्यानंतर त्यांची भेट वाढल्या, कधी कॉफी शॉपमध्ये तर कधी बालाजी च्या रूममध्ये तर कधी बागेत. नरेशची रीनासाठी ऑफिसमधून वेळ काढू लागला आणि रीना त्याच्यासाठी तिच्या व्यस्त वेळापत्रकातून. नरेश रीनाचे चित्र प्रदर्शनाचे काम सांभाळायचा तर रीना त्याच्या ताणतणावाच्या क्षणात त्याला धीर द्यायची आणि खूप मजा करून घ्यायची. आपलं आयुष्य कसं तरी ठोकवायची. नरेश खूप प्रयत्न करायचा आणि अचानक तिला मनापासून प्रेम दाखवून द्यायचा. एक दिवस नरेश खूप ताणतणावात होता. एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये अपयश आल्याने तो खूप निरागस झाला होता. त्याने रीनाला फोन केला आणि फक्त भेटायचं आहे एवढंच सांगितले. रीना लगेच त्याच्या नेहमीच्या ठिकाणी पोहोचली. नरेश एका निर्जन बागेत शांत बसला होता. काय झालं नरेश, एवढा शांत का आहेस? रीनाने अगदी हळुवारपणे विचारले. नरेशने तिला सगळं सांगितलं. त्याने आपला हात रीनाच्या कंबरेला धरला आणि मी हसलो. रीनाने त्याचा हात घट्ट पकडला. हरला नाहीस नरेश, तू फक्त थोडा थकला आहेस. प्रत्येक प्रोजेक्ट यशस्वी होतोच असं नाही, पण तू प्रयत्न सोडणार नाहीस हे मला माहीत आहे. तू एक योद्धा आहेस. तू पुन्हा उभा राहशील. तिचे शब्द, तिच्या डोळ्यातील विश्वास नरेशला नव्याने ऊर्जा देऊन गेल्या आणि लगेच आपलं कार्य चालू केले आणि ठोकून घेतले. त्या क्षणी त्याला कळले की रीना फक्त एक मैत्रीण नाही तर ती माझी बायकोसारखी आधारस्तंभ आहे. त्याने तिच्याकडे पाहिले आणि अत्यंत हळू आवाजात म्हणाला, रीना, मला तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. चल अजून एकदा हे सर्व उतार मी ठोकतो. आणि मी सगळं काही एकदम हळुवारपणे चिवट भागाकडून ठोकून घेतलं. रीनाच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. तिने लाजून होकार दिला, मलाही तू आवडतोस नरेश. पहिल्या भेटीपासूनच संघर्ष आणि समर्पण, नात्यातील कसोटी. त्यांच्या प्रेमाची घोषणा झाली, पण त्यांच्या आयुष्यात काही संघर्ष होते. नरेशच्या घरच्यांना रीना एक कलाकार म्हणून त्याच्या हाय प्रोफाईल मुलासाठी योग्य वाटली नाही. रीना एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होती आणि नरेशचे वडील एका मोठ्या उद्योग समूहाचे मालक होते. नरेशच्या आईने रीनाला स्पष्ट सांगितले, तुमच्या दोघांचे जग वेगळे आहे. रीना, नरेशचे भविष्य खूप मोठे आहे आणि तुझ्यासारखी कलाकार मुलगी त्याला शोभणार नाही. रीनाला खूप वाईट वाटले, पण तिने आपल्या प्रेमावर आणि कलेवर विश्वास ठेवला. तिने नरेशला सांगितले, मी तुझ्यासाठी माझ्या कलेचा त्याग करू शकणार नाही. नरेश, मला जी जशी आहे तशीच स्वीकारायचे असेल तर नातं पुढे जाईल. नरेशने कोणताही विचार न करता रीनाचा हात धरला. रीना, तुझ्या माझे भविष्य आहे. तुझ्या कलेशिवाय तू अपूर्ण आहेस आणि मग तुझ्याशिवाय मी. त्याने आपल्या कुटुंबाशी संघर्ष केला. त्याने स्पष्ट केले की तो रीनाशिवाय लग्न करणार नाही आणि जर त्याने विरोध केला तर तो त्याच्या व्यवसायातून बाहेर पडेल आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करेल. नरेशचे हे समर्पण पाहून रीनाला खूप अभिमान वाटला. तिने त्याला साथ दिली. काही महिने त्यांच्या कुटुंबात कडूता राहिली, पूर्णतः दोन जगांचे मिलन. रीनाने ठरवले की आपल्या कलेतून नरेशच्या कुटुंबाची मने जिंकेल. तिने एका प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आणि तिचे चित्र प्रेमाचा विजय, जे तिने नरेश आणि तिच्या संघर्षावर आधारित काढले, प्रथम क्रमांकाने जिंकले. या विजयामुळे रीनाची कला केवळ महाराष्ट्रात नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर पोहोचली.
तिची मुलाखत प्रसिद्ध झाली. नरेशच्या वडिलांनी जेव्हा तिचे काम आणि तिची मुलाखत पाहिली तेव्हा त्यांना जाणवले की रीना किती गुणी आणि प्रतिभावान आहे. त्यांनी स्वतः रीनाच्या गॅलरीत जाऊन तिची माफी मागितली. "माफ कर बाळ, मला वाटले की कला म्हणजे फक्त छंद, पण कलेत किती शक्ती आहे आज कळले. तू फक्त माझ्या मुलासाठीच नव्हे तर आमच्या कुटुंबासाठी एक अभिमानास्पद सून असशील." वडील म्हणाले. नरेश आणि रीना यांचे डोळे पाणावले. प्रेमाचा आणि समर्पणाचा विजय होता. काही महिन्यातच त्यांचे लग्न झाले. त्यांचा विवाह सोहळा साधा पण सुंदर होता. रीनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना नरेशच्या डोळ्यात प्रेम, विश्वास आणि एक अपूर्ण प्रवास पूर्ण झाल्याची भावना होती. रीनाचे स्मितहास्य आज अधिक तेजस्वी होते. आज रीना आणि नरेश दोघेही आपल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. रीना त्याची गॅलरी आणि आर्ट स्कूल चालवते तर नरेश कंपनीत उच्च पदावर काम करतो. पण संध्याकाळ होताच त्यांचे दोघांचे वेगळे जग छातीखाली एकत्र येतात. आजही पावसाळ्यात एकाच छत्रीखाली फेरफटका मारतात आणि एकमेकांना आठवण करून देतात. आपल्या प्रेमाची सुरुवात एका पावसात भिजलेल्या छत्रीखाली होती. त्या छत्रीने फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या दोन जगांनाही एकत्र आणले. रीना आणि नरेशची कहाणी लोकांना सांगते की प्रेम फक्त दिसण्यात नसते तर एकमेकांच्या आदरात, विश्वास आणि कोणताही संकट एकमेकांचा हात न सोडण्यात असते. त्या दिवसापासून आम्ही एकमेकांना खूप समजायला लागलो आणि कधी पण नरेश मला सांगायचा आणि मी लगेच काढून द्यायची. लगेच मग ठुकावून घ्यायचे. असं खूप आमचं दररोजचं चालायचं. हळूहळू माझं मोठं होत गेलं आणि नरेशचं पण कधीकधी आता टाळता जास्त येते. अशामुळे आमचं प्रेम खूप वाढतं. धन्यवाद.